रेग्युलरची बेसन पिठाची शेव तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण आज आपण बनवत आहोत उपवासाची कुरकुरीत शेव, जी झटपट तयार होते, घरगुती फक्त 3 ते 4 साहित्यांमध्येच बनते. श्रावण महिना असू द्यात किंवा नवरात्र, भरपूर सारे उपवास असतात. मग अशा या उपवासांना रोज रोज काय बनवावं ना प्रश्न पडतो. अशा वेळेला तुम्ही ही शेव एकदाच बनवून ठेवा आणि महिनाभर खा. इन्स्टंट तुमचा एकाच वेळेला फराळ हा तयार होणार आहे. ही शेव बनवण्याकरिता योग्य प्रमाण आणि खास अशा टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. ही शेव बनवण्याकरिता सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे साबुदाणा. तर 1 कप साबुदाणा मी अगदी हलकासा गरम करून घेते, जेणेकरून यातील मॉइश्चर दूर होईल आणि तो मिक्सरला छान असा बारीक दळला जाईल. याचा आपल्याला अजिबात रंग बदलू द्यायचा नाहीये. हलकासा गरम झाला की लगेच तो ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. सेम कढाईमध्ये आपण भाजूयात आता अर्धा कप शेंगदाणे. तर हे देखील आपल्याला फक्त कुरकुरीत होईपर्यंत अगदी हलकेसे मंद आचेवर साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अति जास्त प्रमाणात भाजू नका, नाहीतर मग यातील तेलकटपणा कमी होईल. यांवर अशा पद्धतीचे हलकेसे डाग पडले, साल तडकली की समजायचे हे व्यवस्थित भाजले गेलेत. ते याच ताटामध्ये काढून घेऊयात, जेणेकरून हे सुद्धा व्यवस्थित थंड होतील. तुम्हाला हवं असल्यास शेंगदाण्याची साल देखील तुम्ही काढून टाकू शकता. आपला साबुदाणा व्यवस्थित थंड झालेला आहे, तो लगेच आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. शेंगदाणे आणि साबुदाणा सेपरेट दळायचा, जेणेकरून तो व्यवस्थित एकसारखा असा दळला जाईल. आपण ही पूर्वतयारी करतोय ना, तोपर्यंत बघा तुम्हाला दिसत असेल गॅसवर मी बटाटे उकडायला टाकलेले आहेत. तर 3 मध्यम साईजचे बटाटे उकडवून घ्यायचे आहेत. एवढ्या वेळामध्ये आपला साबुदाणा देखील अगदी छान असा पीठ स्वरूपात बारीक दळला गेलाय. तो एका बाउलमध्ये काढून घेऊयात. जर तुमचा साबुदाणा काही जाडसर राहिला असेल तर तो चाळणीने चाळून घ्या आणि मगच वापरा. यामुळे शेवीच्या चाळणीमध्ये साबुदाणा अटकणार नाही, शेव अखंड आणि व्यवस्थित निघेल. आता शेंगदाणे देखील सेम पद्धतीने एकदम बारीक स्वरूपात दळून घेऊयात. साबुदाण्याप्रमाणे शेंगदाण्याचे देखील अजिबात जाडसर कण शिल्लक राहू द्यायचे नाहीयेत. एकदम छान पीठ स्वरूपात हे व्यवस्थित दळून घ्यायचे. बघा साधारणतः या स्वरूपाचं. शेंगदाण्याला थोडंफार तेल सुटलं तरी देखील चालेल, पण हे एकदम व्यवस्थित बारीकच दळलं जायला हवं. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट घालूयात. जर लाल तिखट तुम्ही उपवासाला खात नसाल तर हिरव्या मिरचीची पेस्ट देखील वापरू शकता. माझं हे लाल तिखट उपवासाचं असल्यामुळे मी ते वापरतेय. संपूर्ण जिन्नस अशीच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामुळे शेंगदाणे आणि साबुदाणा छान असा एकजीव होईल. तर बघा हे हातांवर व्यवस्थित असं चोळून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता इकडे बघा आपले 3 जे उकडलेले बटाटे होते ना, त्यांची साल काढून घेतली आहे. ते 0 नंबरची म्हणजेच अद्रक किसायची किसणी असते ना, त्याने किसून घेतीये. आपले रेग्युलरच्या किसणीने किसले तरी देखील चालेल, फक्त बटाट्याच्या गाठी राहू देऊ नका. आणि हो, बटाटा हा सांगितलेल्या प्रमाणातच वापरा, जास्त प्रमाणात वापरू नका. जास्त बटाटा घातला तर शेव पटकन करपेल, व्यवस्थित तळली जाणार नाही आणि ती तेल देखील जास्त पिऊ शकते. तर त्यामुळे 1 कप साबुदाण्याकरिता 3 मध्यम साईजचे बटाटे अगदी पुरेसे होतात. हवं असल्यास तुम्ही बटाट्यांचं प्रमाण थोडंफार कमी केलं तरी देखील चालेल, काही जास्त काही फरक पडणार नाही. आता या बटाट्याचा जे ओलावा होता ना, त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचंय. यामध्ये अजिबात एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज नाहीये, कारण आपण बटाटा या ठिकाणी मऊसूत उकडून घेतलेला होता, त्यामुळे त्यामध्ये बऱ्यापैकी ओलावा होता. आता बटाटा आणि उरलेली संपूर्ण जिन्नस छान अशी एकजीव होईल इतकं व्यवस्थित हे मळून घ्यायचंय. साधारणतः या स्वरूपाचा गोळा तयार व्हायला हवा. आता यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिटाची रेस्ट देऊ, जेणेकरून साबुदाणा व्यवस्थित फुलेल. साधारणतः 10 ते 15 मिनिटे झाली आहेत आणि आता मी पीठ खोलून बघतीये. बघा व्यवस्थित हे फुललंय. बऱ्यापैकी फुलल्यासारखं जाणवलं असेल तुम्हालाही. ते मी पुन्हा एकदा हलकसं मळून घेतलं. यामुळे ते छान असं एकजीव होईल. आणि साबुदाणा भिजल्यामुळे बघा यामध्ये हलकासा चिकटपणा देखील आलाय, कारण साबुदाण्यामध्ये जे स्टार्च असतं ना बटाट्यामध्ये सुद्धा, ते यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि या स्टार्चमुळे आपली शेव अजिबात पाडताना तुटत नाही. लगेचच शेव बनवायची तयारी करूयात. तर त्याकरिता बघा मी असा शेव पाडण्याचा सोऱ्या घेतलाय. यामधील मी 2 नंबरची चाळण लावली, तिला थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि खडबडीत जी साईड असते ना, ती बाहेरच्या साईडने ठेवली होती. हा सोऱ्या व्यवस्थित असेंबल झाला की लगेच यामध्ये पीठ घालायचंय. पीठ घालताना अजिबात यामध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची, कारण मिश्रणामध्ये जर हवा भरली गेली ना तर तिथेच शेव तुटते आणि मग ती शेव व्यवस्थित अशी चाळणी टाईप पडत नाही, म्हणजेच गोल गरगरीत पडत नाही. मी पहिले हे चेक करून घेते. बघा शेव अगदी व्यवस्थित यातून बाहेर निघतीये. लगेचच तळायला घेऊयात. तर तळण्याकरिता थोडासा तुकडा मी पहिले तेलात टाकून बघितला होता,
तो व्यवस्थित तळायला लागला याचा अर्थ तेल गरम आहे. लगेच यामध्ये शेव सोडायला घेऊयात. शेव सोडताना सुरुवात ही कडेपासून म्हणजे बाहेरून करायची आणि शेवट हा मध्यभागी करायचा. यामुळे शेव कढाईमध्ये सुटत नाही, व्यवस्थित अखंड पडते. असा चाळणी स्वरूपात याला आकार येतो, जी दिसायला फार छान दिसते. आता आपण शेव तळतानाच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊयात. एक म्हणजे तेल हे मध्यम गरम असावं आणि दुसरं म्हणजे गॅसची फ्लेम मध्यम ते हाय असावी. मात्र शेव पाडत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवा. कारण का माहिती आहे का? आपलं तेल गरम असतं, मिश्रणामध्ये ओलावा असतो, तर हेच ओलावा वाफे स्वरूपात आपल्या हातावर येतो आणि आपल्या हाताला चटके बसतात. तर त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. शेवीला छान असा खरपूस खमंग रंग आला की लगेचच ही तेलातून बाहेर काढायची. आपण ही शेव पाडत असताना जर गॅसची फ्लेम कमी ठेवली तर ही शेव तेलामध्ये विरघळू शकते किंवा तेल देखील पिऊ शकते. तर त्यामुळे ही एक टिप्स नक्की लक्षात ठेवा. अगदी सहजतेने कुरकुरीत अशी आपल्याला शेव बनवता येते. यासाठी वापरलेलं साहित्य देखील घरगुती आहे आणि एकदाच का फराळ बनवून ठेवला तो आपण महिनाभरही खाऊ शकतो, प्रवासात देखील नेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आजची रेसिपी नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा. मी खात्री देऊन सांगते, तुमच्या मुलांनाच नाही तर तुम्हाला वयस्कर व्यक्तींना देखील हा फराळ खूप जास्त प्रमाणात आवडणार आहे. आणि मी सांगेल, बाहेरचे विकतचे उपवासाचे पदार्थ घेऊन खाण्यापेक्षा हा पदार्थ कधीही बेस्टच. आता आपली संपूर्ण शेव तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतीये. मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. आवाजावरून लक्षात येईलच आणि ही किती व्यवस्थित बारीक भुग्या टाईप बारीक झाली आहे यावरूनही लक्षात येईलच. संपूर्ण शेव कुस्करल्यानंतर तुम्ही माझा हातही बघू शकता, अजिबात तेलकट झालेलं नाहीये. यावरून तर लक्षात आलं असेल आपली शेव अजिबातच तेलकटही झालेली नाहीये. ही शेव तुम्ही चिवड्याप्रमाणे देखील वापरू शकता. यामध्ये थोडाफार नायलॉन साबुदाणा, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या तळून घालू शकता. तुमचा इन्स्टंट चटपटीत कुरकुरीत असा चिवडा देखील यापासून तयार होईल. तर तुम्ही आजची रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.